नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण जाणार आहोत त्र्यंबकेश्वरला. तर चला जाऊया त्र्यंबकेश्वरला. दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये त्र्यंबकेश्वरला माझा एकतरी फेरा होतोच. नाश्ता करण्यासाठी रस्त्यामध्ये एका हॉटेलमध्ये थांबलो. कसारा घाट चढताना छोटे छोटे धबधबे दिसत होते आणि सर्वत्र अतिशय सुंदर वातावरण होतं, कारण खूप पाऊसही पडत होता मध्ये आणि हे बघा तुम्हाला दिसतंय छोटे छोटे धबधबे दिसत आहेत. असे अनेक धबधबे होते आणि खूप सुंदर वातावरण होतं. सगळीकडे हिरवळ पसरली होती आणि डोंगर, खूप सुंदर वातावरण होतं. त्यानंतर घोटी बुद्रुक क्रॉस केल्यानंतर घोटी वैतरणा मार्गाने आम्ही पुढे आलो. ह्या रोडवरनं जाताना रोड थोडा छोटा आहे, पण खूप सुंदर वातावरण, दोन्ही साईडने हिरवळ आहे आणि वैतरणा धरणमध्ये लागतं आणि जाताना मस्त सुंदर डोंगराच्या रांगा दिसतील. हा जो डॅम दिसतोय हा वाकी डॅम आहे. आणि हा वैतरणा धरण आहे. हा खूप मोठा धरण आहे आणि इथूनच मुंबईला पाणी पुरवठा केला जातो. आणि आता आम्ही त्र्यंबकेश्वरला पोचलेलो आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर तुम्हाला दिसत असेल आणि आतमध्ये काही फोटो काढायला अलाउड नाही आहे. दर्शन घेतलं. पाऊस खूप होता पण गर्दीही खूप होती, कारण श्रावणात होतं आणि आम्ही संडेला गेलेलो आणि नेक्स्ट डे मंडे होता. आणि हे त्याच्या मागेच एक जुनं महादेवाचं मंदिर आहे आणि तिथे पण आम्ही दर्शन घेतलं. तर तुम्ही दर्शन घ्या, मी तुम्हालाही दाखवते. हर हर महादेव. त्यानंतर आम्ही स्वामी समर्थांच्या मठामध्ये गेलो आणि खूप पाऊस होता आणि वारा तर सुसाट सुटलेला होता. ज्यांच्याकडे गाडी आहे ते इथे गाडी लावू शकतात आणि ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना खालून चालत यायला लागतं. तिथून दुसरीकडून वे आहे, तिथून रस्ता आहे, तिथून यावं लागेल. आणि जे गाडीने येतात त्यांना जास्त नाही, थोडाच रस्ता आहे. तर आपण चला मठामध्ये एंट्री करूया. मस्त उंबराचं झाड आहे आणि ही एंट्री झाल्यानंतर इथे असं सर्व बाहेरच्या साईडला आहे आणि हा मठ आहे. आतमध्ये फोटो काढायला अलाउड नाही आहे, सॉरी मी दाखवू नाही शकत. दर्शन झाल्यानंतर मठातच आम्ही महाप्रसाद घेतला. त्यानंतर तिथे जवळ त्र्यंबकेश्वरमध्ये आमच्या गुरुजींचं मठ आहे, तिथे आम्ही गेलो आणि तिथे गुरुजींचं दर्शन घेऊन परतीच्या मार्गाने निघालो. रात्रीचा खूप अंधार होता आणि ट्रॅफिक ही खूप होती आणि त्यामुळे आम्हाला घरी पोचायला खूप लेट येणार होता. मग आम्ही बाहेरच जेवलो आणि निघालो. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हा तुम्ही नक्की सांगा, कमेंट करा. आणि जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.